नमस्कार. सध्या आपण दिवे घाटामध्ये आहोत. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाला आहे. तर सध्या आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये आहोत. आपल्यासोबत काही वारकरी आहेत. आपण त्यांच्याशी विचारू की त्यांचा अनुभव कसा आहे. बाबा, कुठले तुम्ही? नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा. तर मला सांगा, तुम्ही आता ही तुमची किती वारी आहे, म्हणजे कुठल्या वर्षापासून? आमची 10-20 वारी आहेत. 20 वर्षापासून तुम्ही वारी करता. ओके. तर एकंदरीतच कसं वाटतं की वारीमध्ये आता तुम्ही इतक्या वर्षापासून वारी करताय? आम्हाला चांगलं वाटते की अशाच सेवा घडावं आणि याच्यापासून आम्ही जनतेची सेवा बी करावं आणि अशा निमित्तानं हे मोरी व्यसनीमुक्त व्हावं. या नादात आल्यावर चांगल्या पद्धतीने चलावं. या नांदेड जिल्ह्यामधले लोक वारकरी आल्या, धर्माबाद दिंडी चालते. आज 20 ते 30 वर्षापासून या दिंडीमध्ये आहो. हे माझं गाव होय मोहन नागराव धसाडे मेळगाव, नायगाव तालुका. याच्यापासून माझी आज 22 वर्ष चालू आहे. आता मला सांगा, ह्या वर्षी पाऊस उशिरा आलाय, तर मग गावाकडे सगळं पेरणी तुम्ही उरकून आलात? हो, पेरणी उरकून आली. पांडुरंगानं लावून सर्व कामं शुद्धी झाले चांगल्या रीतीनं. आमचं एवढंच आशीर्वाद घालला आहे पांडुरंगाचा. या जनतेला आम्हाला निर्मळ करायचं आहे, व्यसनमुक्ती करायची आहे आणि घाण वागणं सोडून देऊन या मार्गाला चांगल्या रीतीने चलाव. एवढं. भैया, तू कुठून आला? आम्ही उमरीवरून. उमरी. किती वारी तू किती वर्षापासून करतो? आता यावर्षी पहिली बार आहे. पहिल्याच वेळेस आला तो? शाळेत वगैरे का कॉलेजला? नाही, कॉलेजला आहे. कॉलेजला कितीला आहे? आता मी डिग्री. तर काय वाटतं तुला, आता हे सगळे वारकरी असतात, तू एक तरुण आहे, तर काय वाटतं तुला नेमकं वारीबद्दल काय बोलशील? चांगलं वाटतंय. पहिल्यापासून येत आहे आम्ही. चांगलं वाटतंय वारीत माऊलीचं वारीत भक्ती केलं तर चांगलं होईल. त्यामुळे आम्ही येत आहे. ताई, कुठून आलात तुम्ही? आम्ही नांदेड जिल्ह्यातून आल्या. नांदेड जिल्ह्यात. किती वर्ष आहे वारीचं तुमचं? आता हे पहिला वर्ष आहे. पहिलं वर्ष. हो. तर मला सांगा, आता पहिल्या वर्षात तुमचा अनुभव कसा आहे वारीमधला? अनुभव छान वाटायले ना. काही उत्सव जास्त वाटायला आम्हाला. हे आम्हाला वाटले की घरी चालणं होते की नाही की वाटले, आम्हाला भीती वाटली, पण आम्हाला उत्सव जास्त याला वाटायला चालायला. काय नेमकं आता एवढ्या ह्याच्यात तुम्ही चालता वगैरे, काय कुठून अशी तुमच्यात ऊर्जा भरली जाते की इतक्या लांब चालावं लागतं? ऊर्जा आपाप भेटायली आम्हाला चालताना. काय मागणी कराल पांडुरंगाला वेळेस भेटल्यानंतर? रंगाला काय मागणी करत नाही की सगळ्यांना सुखी ठेवा एवढंच. तर सध्या सगळे वारकरीच आहेत ते दिवे घाटात आहेत. तर एकंदरीत काही नवीन आहेत, काही जुने आहेत, पण सगळ्यांचा अनुभव एक चांगला आहे. आणि वारी संबंधी त्यांची जी भक्ती आहे किंवा विठोबाशी त्यांची भक्ती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते.